हाय हॅलो नमस्ते. मी सिद्धांत. स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. आज ऐकूया संघर्षकन्या कादंबरीचा भाग 32. कादंबरीचे लेखक श्रीयुत अशोकजी आगळे सर. आवाज सिद्धांत. आपण संघर्षकन्या कादंबरीच्या 32व्या भागावर जर थेट आला असाल आणि या अगोदरचे 1 ते 31 भाग जर ऐकले नसतील तर आपणास ते भाग ऐकण्यासाठी याच भागाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी 1 ते 31 भागांची लिंक देत आहे. त्यावरून तुम्ही अगोदरचे भाग ऐकावेत आणि त्यानंतर हा 32वा भाग ऐकावा, म्हणजे या कहाणीमध्ये आत्तापर्यंत काय घडलं आहे आणि पुढे काय घडणार आहे याचा तुम्हाला बोध होईल. कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण. आपण जर या चॅनलवर प्रथमच आला असाल अथवा या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या सबस्क्रिप्शनबद्दल खूप खूप धन्यवाद. सुरुवात करूया आजच्या कथाभागाला. सुमन, श्याम आणि ताईचे संबंध आता पूर्ववत झाले होते. मनोहर साहेब वरचेवर स्टुडिओतच मुक्कामी यायचे. 2-3 महिन्यांनी सीझन सुरू होणार होता. समोरचा माणूस समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्ही व्यर्थ असतं. ताई श्याम बरोबर सुमननेही समजून घेतले होते. श्यामने मनात विचार केला होता, स्टुडिओ हेच आपले घर आणि या घरातली माणसं आपली माणसं आहेत. यापुढे आपल्या हितासाठी सांगणाऱ्या माणसांवर नाराज व्हायचं नाही. आयुष्य जगत असताना अनेक सहप्रवासी आपल्याला भेटतात. कुणी अर्ध्यावर साथ सोडतं तर कुणी शेवटपर्यंत साथ देत असतं. कसंही झालं तरी आयुष्याचा प्रवास माणसाला करावाच लागतो. अंतिम ठिकाण कुठे संपेल हे कोणालाच सांगता येत नसतं. कॉलेज, क्लास यामध्ये बिझी असल्याचं सांगत तेजू घरातून जास्तीत जास्त वेळ बाहेर असायची. बिजली तिला अनेकदा सूचना देत असायची. प्रेमाने तर कधी रागाने समजवायचा प्रयत्न करायची. त्याचा परिणाम तिच्यावर होत नव्हता. वरवर फक्त ती हो म्हणत तिला लागेल तसं वागायची. धन असो वा मन चुकीच्या ठिकाणी गुंतवलं तर तोटा हमखास ठरलेला असतो. याचा अनुभव बिजलीच्या पाठीशी होता. आज तिने सकाळीच स्वतःहून पंढरी शेठला फोन केला होता. बिजलीचा फोन आल्यावर तो खूप आनंदून गेला. मला आज तुम्हाला भेटायचंय, थोडं बोलायचंय असं बिजली त्यांना म्हणाली. तुमचं शेड्यूल बिझी असतं ना म्हणून विचारलं. असं म्हणताच, मॅडम तुमच्यासाठी कधी बी वेळ आहे हो. कुठं येताय? गाडी पाठवू का? कधी येणार? असं एकापाठोपाठ एक प्रश्न शेठने बिजलीला विचारले. जवळच एक हॉटेलवर मी दुपारी 1 वाजेपर्यंत येते असं बिजलीने त्याला सांगितलं. आयुष्यात अशा व्यक्तीची गरज असते ज्यांना मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडत नाही. आपण ज्या गोष्टीच्या शोधात आहोत त्यात पंढरीशेठ खरे उतरतील का? धाडसाने निर्णय घेतलाच तर तो योग्य होईल का? याची अधिक माहिती मिळवायला हवी, पण ती कोठून मिळणार? या सगळ्या प्रश्नांनी मनात काहूर केलं असताना बिजली ठरलेल्या ठिकाणी पंढरीशेठला भेटायला निघाली. मनातल्या मनात विचार करत होती, संपत्ती कितीही असू द्या, नाहीतर गरजेपुरतीच असू द्या, पण माणसाला भावना समजणारं मन असावं, वेदनांची जाणीव असावी. माणसाकडे दुसऱ्याची भावना जाणणारं निरागस मन असेल असं बिजलीला वाटत होतं. श्रीमंत माणसं झाली की माणसापेक्षा पैशावर प्रेम करता करता माणुसकी विसरतात. जगण्याला पैसा आवश्यक असला तरीही पैसा कमवताना तो सचोटीने प्रामाणिकपणाने कमवला तर तो मनाला समाधान देतो. लबाडीने तळतळाटाने घरात आलेला पैसा मखमली गादी देतो, पण तुमची झोप हिरावून घेतो. जीवनात शांती, झोप आणि आनंद यापेक्षा मौल्यवान दुसरं काहीही नसतं. अनेक विचारांनी थैमान घातलेल्या गोंधळलेल्या डोक्यानेच पुढे काय होईल या विचारातच बिजली ठरलेल्या ठिकाणी
हॉटेलवर पोहोचली. पंढरीशेठ एकटेच आत बसलेले होते. तिथल्या मॅनेजरने बोटानेच रूम दाखवत बिजलीला त्या रूमकडे जाण्याचा इशारा केला. आज एकटीच आल्याचे दडपण आले होते. धाडसाने आज बऱ्याच विषयांवर बोलायचे तिने ठरविले होते. दरवाजातून आत जाताच पंढरीशेठने हसतमुखाने "या मॅडम" म्हणत शेजारच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. ती मोठ्या धाडसानं इथं आली होती, पण आता छाती आतल्या धडधडत होती. पंढरीशेठने विचारलं, "चहा, कॉफी की कोल्ड्रिंक्स? काय घेणार मॅडम? नंतर तासाभरात आपण जेवण करू." बिजलीने "काही पण चालेल" असे म्हणताच पंढरीशेठने "2 स्पेशल कॉफी, पहिला पाणी बॉटल लाव" असा वेटरला साहेबी थाटातच आदेश दिला. "मग काय मॅडम, झाली आहे का तयारी तुमची? आता या तुमच्यावर ठेवलं आहे सगळं, आणि काय बी विचार करायची गरज नाही. आपल्याला बी कुणाला फसवलेलं आवडत नाही. गरज बी नव्हती, पण चला सगळे म्हणतात म्हणून, आणि तुम्ही बी आवडल्यात म्हणून आमचं मन वड घेतंय." बिजली फक्त ऐकत होती. तो बिजलीच्या डोळ्यात बघत होता, तर बिजली घाबरतच नजरेला नजर देत होती. तेवढ्यात वेटर कॉफी घेऊन आला. "साब, और कुछ होना तो बेल मार देना." इतकं बोलून तो निघून गेला. जाताना एक कटाक्ष त्याने बिजलीवर टाकला होता. बिजली म्हणाली, "शेठजी, तुमचं गाव कोल्हापूर, व्यवसाय पुण्यात, घरी लक्ष देणं कसं जमतं हो? मी घरी म्हणते याचा अर्थ तुम्हाला समजला असेल, अन लेकरबाळं म्हणताय तुम्ही तर." बिजली मध्येच बोलायची थांबली. "माझी कौटुंबिक परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे. खरं म्हणजे मला तुमच्या कुटुंबात येऊन एकदा बोलावं लागेल शेठ. उद्या उगी प्रॉपर्टीच्या प्रश्नावरून वाद मनस्ताप मला नाही सहन होणार. मला प्रॉपर्टी नको आहे, हवा आहे फक्त प्रेमाचा सहवास. म्हणून मी स्वतःला तयार करते. स्पष्ट बोलायचं म्हणजे फसवणूक नको आहे. आपण कोण कुठल्याही मनाने एकत्र आलं की एकत्र राहिलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. खूप वर्ष मी वनवास भोगलाय, शारीरिक, मानसिक, भावनिक, पण स्वतःला तयार करते मी. पण बघूया, माझा स्वभाव स्पष्टवक्ता आहे, त्यातून अडचणी उभ्या राहतात, त्याही समजून घेतल्या पाहिजेत." बिजली बिनधास्त बोलत होती. "मला हवं ते हव्या त्या वेळी मिळायला हवं. आज मुद्दाम भेट घेऊन बोलून घ्यावं असं वाटलं म्हणून फोन केला. माणसाचे प्रत्येक पाऊल योग्य असेलच असे नाही. शिकताना धोके पत्करले तर यशस्वी होता येतं, हे मला माहीत आहे. साहेब, अजूनही पूर्ण तयार नाही आहे मी. एका मुलीसाठी माझं जगणं बाकी आहे. तेवढी अडचण सोडली तर माझं मन होईल तयार तुमच्यासाठी. तुम्ही पण फक्त शारीरिक वासनेसाठी विचार करत असाल तर आजच थांबून घ्या. साथ द्यायची असेल तर आयुष्यभराची द्यायची. स्पष्ट बोललेलं बरं. आणि हा माझा विचार अंतिम व्हायला काही दिवस लागतील. ऑर्केस्ट्रा, तमाशातील महिला, मुली हे सामाजिकदृष्ट्या बदनाम झालेलं क्षेत्र आहे, याची जाणीव असेलच. त्याही अडचणींना उद्या सामोरं जावं लागेल तुम्हाला. तेजूचं लग्न होईल तो, पण दुर्दैवाने काही कमी जास्त झालं तर ती जबाबदारी घ्यावी लागेल." पंढरीशेठ ऐकत होते. प्रत्येक गोष्टीला तयार होत होते. त्यांची नजर बिजलीवर बसली होती. त्यांना बाकी काहीही दिसत नव्हते. ते नखशिकांत बिजलीचं रूप निहाळण्यात दंग झाले होते. हरवलेले क्षण पुन्हा जगण्यासाठी बिजलीला नवीन सुरुवात करायची होती. अपूर्ण राहिलेल्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा अंतर्मन आणि बाह्यमन यांची तुंबळ युद्ध चालू होतं. टू बी ऑर नॉट टू बी, यामुळे गोंधळाची मानसिक स्थिती तयार व्हायला झाली होती. टू बी ऑर नॉट टू बी, यामुळे गोंधळाची मानसिक अवस्था तयार झाली होती. जेवणाची ऑर्डर आली. अनेक प्रश्नांची उत्तरं घेत, काही प्रश्न अनुत्तरित ठेवत दोघांचं जेवण चालू झालं.
शेठची नजर बिजलीच्या प्रत्येक अवयवावर फिरत होती. याची जाणीव बिजलीला होत होती. पुरुष साथीदार निवडताना सौंदर्य हे एकमेव परिमाण आपण वापरतो, तर स्त्रिया मात्र सौंदर्यापेक्षा संपत्ती, मालमत्ता आणि त्यातील असणाऱ्या गुणांना प्राधान्य देतात. मानवी मन संपत्ती आणि सौंदर्य बघून विचलित होत असते. रविवार असल्याने अनेक प्रकारच्या महागड्या डिशेस समोर आल्या होत्या. सुरमई फ्राय, लफतप कोळंबी, तर एक डिशमध्ये कोंबडी वडे आणि मालवणी रस्सा सोबत सलाड. हे सगळं बघून बिजलीला नवल वाटले. तिने यापूर्वी अनेकदा बाहेर जेवण केलं होतं, पण इतक्या शाही डिशेस ती पहिल्यांदाच बघत होती. पंढरी शेठ सध्या तरी बिजली आपल्यावर कशी खुश राहील या दृष्टीने हवे ते प्रयत्न करत होते. आयुष्य एकेरी मार्गासारखं असतं. मागे वळून पाहता येतं, पण मागे जाता येत नसतं. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. जेवण जेवता जेवता समोर असलेल्या बोर्डावर तिची नजर गेली. आता आपण काही दिवसात पंढरी शेठ बरोबर जाण्याचा निर्णय घेतलाच तर आपल्यालाही परत मागे फिरता येणार नाही. घ्या की जे लागेल ते घ्या मॅडम. आमच्या कोल्हापूरकडं असंच झणझणीत असतंय बघा सगळं. एकदा या की आपल्या फार्म हाऊसवर. एकदा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा खाऊ घालतो. आणि माझ्या आयुष्यात आल्या ना मॅडम, तुम्हाला काय बी कमी पडू देणार नाही. आम्ही रांगडी माणसं. एकदा हातात हात दिला की साथ सोडत नाही. जेवता जेवता शेठ सांगत होते, माझं काम बी मोठं आहे, येळ बी नसतो या. पण तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं मनात भरली की टाईम काढावा लागतो बघा. तुम्हाला गळ्याच्यान सांगतो, तुम्ही मला लय आवडल्या. असं बोलून पंढरी शेठ बिजलीकडे बघत हसले. बिजलीही गालात हसत प्रतिसाद देत होती. घोडा कितीही पळाला तरी चाबूक नशिबात असतोच. कितीही गोड फळ द्या, झाडांना दगडाचा मार सोसावाच लागतो. तसंच बाईच्या जातीचं असतं. एकदा बाईची बायको झाली की तिच्या नशिबी हे सगळं येतच. काही बिचाऱ्या असतात भाग्यवान. असा विचार बिजली जेवता जेवता करत होती. काही पुरुष तर नाती तोडतात, तरीही आपल्या चुका मात्र मान्य करत नाहीत. जिथं अपेक्षा नसतात तिथंच नाती टिकतात. पंढरी शेठकडे तसं सगळंच दिसतंय, पण मीच का हवी याचा विचार ती करत होती. एवढ्या मोठ्या माणसाला कुठं बी रूपवान बायको मिळू शकते, पण शेठ माझ्यावरच का फिदा झाले असतील. तसं बी आपल्या आयुष्यात कोण येणार आहे हे काळच ठरवत असतो. आपल्या आयुष्यात कोण हवं हे मन ठरवत असतं. आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे आपली वागणूक ठरवत असते. आवीबरोबर आपण थोडं चुकीचंच वागलोय. आपल्या अहंकारी आणि मी म्हणेल तेच झालं पाहिजे या प्रकारच्या स्वभावाने स्वतःचेच नुकसान होते याची जाणीव तिच्या मनाला होत होती. काही वेळ ती स्वतःच्या भूतकाळात गेली होती. मॅडम असे म्हणताच बिजली भानावर आली. कसलं आहे जेवण, आवडलं नाही वय? तुम्ही गप्प झालात म्हणून म्हणतो या. आपलं फेवरेट हॉटेल आहे. त्यावर मस्त जेवण साहेब, पहिल्यांदाच खाल्लं असं. तशी हॉटेलिंगची सवय कमीच आहे मला. साहेब ठरवलं ते प्रत्यक्षात होतंच असं नाही, आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतं असंही नाही. यालाच कदाचित आयुष्य म्हणत असावे. उद्या जे होईल ते होईल, पण आज मात्र मी तुमच्यावर फिदा आहे. हे ऐकताच पंढरी शेठने बिजलीला मिठी मारण्यासाठी हात पुढे केला. बिजली तात्काळ बाजूला झाली. थोड्या वेळानं दोघेही निघाले. मॅडम लवकर निर्णय घ्यावा, म्हणजे कसं सगळ्यांना सोपं. तुम्हाला बी आणि मला बी. पंढरी शेठने बाहेर येताच, चल रे मॅडमला घरी सोडून परत येऊया असे म्हणत बिजलीला गाडीत बसण्याचा इशारा केला. दोघेही पाठीमागच्या सीटवर बसून गप्पा मारत होते. गाडी हलली की कधीकधी बिजलीच्या अंगाला पंढरी शेठचा स्पर्श व्हायचा.
अंगावर रोमांच उभे राहायचे. तो स्पर्श मात्र दोघांनाही हवा हवासा वाटत होता. प्रवास संपूच नये असंच दोघांना वाटत असावं. गाडी बिजलीच्या घराजवळ आली. थोड्या अंतरावरच बिजलीने गाडीतून उतरून घेतले. भेटूया शेठ परत, असे म्हणत तिने स्मित हास्य करत शेठचा निरोप घेतला. बिजलीला घरी सोडून ते परत गेले. बिजली घरी आली. तेजू घरीच होती. तिने विचारलं, मम्मा मी जेवली आहे, तू जेवणार आहेस का? त्यावर नाही, डोकं दुखतंय फार, असे म्हणून बिजली झोपायला गेली. अगं तू जेवण कर की. यावर आमची फ्रेंडची पार्टी होती, मी जेवूनच आली आहे. बिजलीने विचारलं, कोणाची ग पार्टी? सतत बाहेर असतेस तू. त्यावर ॲरॉनने आम्हाला पार्टी दिली आहे. खूप मस्त आहे तो, सगळ्यांना खूप खर्च करतो. हां, मी बेस्टी आहे हां मामा त्याची. खूप श्रीमंत आहे घरचा तो, आणि बरं का चांगला पण आहे. बिजलीने ठीक आहे असं म्हणत ती झोपायला जाणार तेच फोन खणखणला. हॅलो हॅलो ताई, कुठं आहेत तुम्ही? स्टुडिओ का या जरा. इथं खूप गोंधळ झाला आहे. एक बेवडा माणूस इथं येऊन खूप त्रास देतोय. सुमनचा फोन होता. ती बोलत होती. बिजलीने तेजूला आवाज दिला, चल ग स्कूटी काढ तुझी, स्टुडिओ को जाऊया आपण. बिजली आणि तेजू स्कूटी घेऊन स्टुडिओकडे आली. स्टुडिओमध्ये एक अनोळखी व्यक्ती गोंधळ घालत होता, शिवीगाळ करत होता. श्याम आणि सुमन त्याला समजावून सांगत होती. तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो ताईला अर्वाच्य शिव्या देत होता. त्याच्या भीतीनं ताई लपून बसली होती. बिजली आल्यावर, कोण रे तू, आणि इथं काय काम तुझं? पोलिसांना बोलावून ताब्यात देऊ का, असे म्हणताच, कोण पोलीस आणि कोण तू? ही माझी बायको आहे. इथं कशी आली ती? ही तायडी, किती दिवस बघतोय मी हिला, आज सापडली. तिला जीवेच मारणार मी, असे म्हणत तो श्यामच्या खोलीकडे पळत निघाला. तो ताईचा पहिला नवरा होता. बिजलीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तो ऐकत नव्हता. बिजलीने त्याच्या सपकन कानशिलात लगावत, तू काय बादशाह समजतो का रे स्वतःला, असे म्हणत, इथे नाटक नको आहे, काय असेल ते नंतर बघू, असे म्हणताच तो बिजलीवर पुन्हा धावून गेला. तेव्हा श्यामने त्याच्यावर झडप घातली. तो खाली पडला. सावरून पुन्हा उठत, कुठं होय ताई, माझी बायको आहे. कोण तुम्ही, मला मारता काय? तिला बाहेर आण आणि विचार हा तुझा नवरा आहे का नाही, असं जोरजोरात ओरडत होता. बिजली त्याला समजावून सांगत होती. तो पुन्हा बिजलीवर धावला. ते पाहून तेजूने पायातली चप्पल काढून सन त्याच्या कानशिलात लावली. ताई, ए ताई, माझी बायको आहे ती, असे म्हणून तो जोरजोरात रडायला लागला. बिजलीने ताईला बोलावले. ताई, कोण आहे हा, आणि कसला तमाशा लावला इथं, असे म्हणताच बिजली, ताई, हा माझा पहिला नवरा, शोधत आला इथं, असाच त्रास देतोय मला, काय संबंध नाही याचा आणि माझा. यावर त्याने, मला सोडचिठ्ठी दे आणि ते पोरगं हे पहिलं, त्याचं काय करायचं ते सांग, आणि 100 नवरे कर, मला काय करायचं नाही त्याचं, असे म्हणत श्यामकडे धावून गेला. माझी बायको आहे तायडी, तिला तू पळवून आणलंय, तुला सोडणार नाही, दुसऱ्याचं वाटोळ करता तुम्ही. त्यावर ताई बाहेर येत, ए बेवड्या, तवा नाही कळलं वैर, आणि तुला कुठं लगीन लावून आणलं मला, चल फुट इथून, हा माझा नवरा आहे, चल निघ. सगळा प्रकार चमत्कारिक होता. सुमन सगळं लांबूनच बघत होती. बिजलीने जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला. 15-20 मिनिटात पोलीस आले. त्याला गाडीत घालून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. स्टुडिओमध्ये शांतता झाली. बिजली, तेजू घरी गेल्या. ते बेवड्याला पोलिसांनी रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. समज देऊन परत इकडे येऊ नकोस असे बजावले. सकाळी सकाळी पुन्हा स्टुडिओत येऊन, तायडे, तुला यायचं का नाही, नाहीतर मी इथंच फाशी घेऊन मरतो, असे म्हणत जवळच पडलेली एक रस्सी घेऊन गळ्याभोवती आवळली. सुमनने श्यामने त्याला धरून रस्सी हातातून घेतली. त्याचा गोंधळ बराच वेळ चालू होता. सुमनने बिजलीला फोन करून सांगितले. बिजलीने पुन्हा पोलीस स्टेशनला फोन केला. तात्काळ 2 पोलीस स्टुडिओमध्ये आले
आल्याबरोबर त्यांनी त्याला 2 टेकवल्या गाडीवर बसवून घेऊन गेले. स्टुडिओमध्ये श्याम, ताई आणि सुमन एकत्र बसले होते. तेवढ्यात मनोहर कांबळे तिथे आले. मनोहरला सगळा प्रकार श्यामने सांगितला. मनोहर आल्यावर सगळ्यांना थोडा धीर आला होता क्रमशः. धन्यवाद मित्रांनो. हा होता कादंबरीचा भाग 32वा. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की नोंदवा. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं अजूनही राहिलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं तर या चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या प्रत्येक कथेचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि त्या कथेचा आनंद तुम्ही नक्की घेऊ शकाल. तुर्तास थांबूया. आनंदी राहा, काळजी घ्या. तोपर्यंत बाय.